जय श्रीराम माऊली. रेखी ही शक्ती काय आहे ही आज आपण जाणून घेऊया. रेखीची शक्ती ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. रेखी शक्ती म्हणजे काय तर ईश्वरीय शक्ती ही एक ऊर्जा आहे. ही ऊर्जा प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात असते. पण जेव्हा आपण ध्यान करत असतो, सकारात्मक राहत असतो, तेव्हा ही शक्ती आपल्या शरीरात जागृत होत असते. आपल्या शरीरातला पॉवर वाढत असतो, आपली ऊर्जा वाढत असते. आता रेखीमध्ये काय काय फायदे होतात, कसे होतात तर जेव्हा आपण रेखी करत असतो, रेखी हा घरचा एका व्यक्तीने जरी रेखी केली तरी ती व्यक्ती त्या एका व्यक्तीपासून इतर सर्वांच्या उपयोगात असते. जसं एक स्त्री शिक्षण शिकते आणि सर्वांचं कल्याण होतं, त्याप्रकारे एका व्यक्तीने रेखी शिकली आणि सर्वांचं कल्याण झालं. रेखी म्हणजे काय तर सर्वप्रथम जेव्हा रेखी शिकल्या जाते तेव्हा ध्यानधारणा केली जाते, साधना केली जाते ती ध्यानाची. तर ध्यानाची साधना म्हणजे काही पुष्कळ वेळ बसणं नाही. अर्धा एक तास तुम्ही, अर्धा तास, 15 मिनटं, 20 मिनटं बसूनसुद्धा आपण ध्यानाची सुरुवात करू शकतो. सुरुवातीला तुम्हाला 15 मिनटापासून ध्यान सुरू करायचं आहे. जेव्हा हे ध्यान आपण जसं जसं करत जातो तसं तसं त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत जातो. आपल्या शरीरामध्ये ती सकारात्मकता, ती ऊर्जा जागृत होत जाते. आणि नंतर आपल्यामध्ये जेव्हा हा पॉवर येतो तेव्हा आपल्याला एक ऊर्जा, एक आनंद वाटतो. कारण की आपल्या शरीरामध्ये काय होतं, जेव्हा आपण ध्यान करत असतो तेव्हा आपले 7ही चक्र हे योग्य प्रकारे कार्य करतात, बॅलेन्स होतात, ते सरळ प्रकारे कार्य करत असतं. आपले विचार करण्याची जी शक्ती आहे ती सकारात्मक होते, आपलं मन शांत होतं आणि आपण योग्य विचार करू शकतो. जेव्हा आपण ध्यान करत असतो, ध्यानामध्ये आपल्या शरीरातील कितीतरी रोग आणि दोष हे नष्ट होत जातात. शरीरामध्ये सतत शुगर वाढत असेल, BP वाढत असेल, तुम्ही जेव्हा ध्यान करत असतात रेखीमध्ये तेव्हा या शुगर आणि BP यावर पूर्णपणे कंट्रोल येतो. तुमच्या थायरॉईडचा त्रास दूर होतो. तसेच कुणाला मायग्रेनचा, डोकं दुखण्याचा, छातीचा त्रास असेल, हा सुद्धा जेव्हा सेवन चक्राचं ध्यान केलं जातं तेव्हा या सेवन चक्राच्या ध्यानामध्ये हा सुद्धा त्रास नाहीसा होतो. मग हा त्रास तुमचा मायग्रेनचा त्रास कितीही जुना का नसो, कितीही वर्षाचा त्रास असला तरी तुमचा हा त्रास जातो. सतत चिडचिड वाटणे, डोक्यात टेन्शन वाटणे किंवा आणखी काही शरीराचे त्रास असेल ते सगळे या रेखेमध्ये दूर होतात. त्याचप्रकारे घरामध्ये काही दोष असेल, भांडणं होत असेल, पटत नसेल, नाती ही फार महत्त्वाची आहे. आणि एकाच घरात 4 लोक राहत असून ते एकमेकाशी सतत वाद करत आहे, कुणी कुणाशी बोलत नाही, पटत नाही, सतत राग सुरू आहे, चिडचिड सुरू आहे, मग इथे सुद्धा रेखी काम करते. आता इथे दुसऱ्या व्यक्तीला रेखी करायची गरज नाही, एकच व्यक्ती इथं रेखी करून घराला होम हिलिंग जेव्हा आपण करतो आणि रेखीचा उपयोग करत जातो. त्याचप्रकारे मुलांमध्ये शिक्षणात काही समस्या असेल, मुलं अभ्यास करत नसेल, त्यांच्या अभ्यासामध्ये अडचणी येत असेल, नोकरीमध्ये अडचणी येत असेल किंवा मुलं ऐकत नसेल, त्यांना काही व्यसन असेल, मुलं तुमचे बाहेरगावी शिक्षणाला जात असेल, तुम्हाला इथे मुलांचा विचार येत असेल, त्यावेळीसुद्धा तुम्ही मुलांना रेखी देऊ शकता आणि रेखीचा प्रयोग करून आपल्या घराला, आपल्या मुलांना तुम्ही सुरक्षित करू शकता, आपल्या व्यापाराला सुरक्षित करू शकता. रेखीचे असंख्य फायदे आहेत. जीवनात कितीतरी कठीण समस्या येतात, अडचणी येतात आणि या अडचणीमध्ये, या कठीण समस्येमध्ये कधीकधी आपल्याला कळतच नाही मी काय करायचं, काय चांगलं करायचं, काय वाईट करायचं कळत नाही. मन, डोकं सतत नकारात्मक विचारात असतं, अशांत असतं आणि त्यावेळी आपल्याला मार्गच मिळत नाही. पण अशा वेळी तुम्हाला ही रेखी मार्ग देते. या रेखीमुळे आपल्याला तो मार्ग मिळतो की मला जीवनात काय करायचं आहे. जेव्हा रेखी करत असतो तेव्हा आपल्याजवळ हा मार्ग असतो. आपलं स्वतःचं मन आपल्याला मार्ग देत असतं, आपले स्वतःचे विचार आपल्याला मार्ग देतात की ही समस्या आली तर मला यावेळेस काय करायचं आहे, कशी रेखी द्यायची आहे आणि या मार्गातून, या अडीअडचणीतून, या समस्येमधून कसं बाहेर निघायचं आहे. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये जागृत होत असतो आणि हाच आत्मविश्वास आपल्याला कायमचा स्वतःमध्ये जागृत करायचा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात 2 ऊर्जा असतात, एक चांगली ऊर्जा असते, एक वाईट ऊर्जा असते. पण जेव्हा आपण रेखीमध्ये येत असतो, ध्यानधारणा करत असतो तेव्हा नेहमी आपली सकारात्मक ऊर्जा, चांगली ऊर्जा ही जागृत होत असते. ती सतत जागृत होत असल्यामुळे, त्या ऊर्जेचा प्रवाह जास्त प्रमाणात असल्यामुळे आपले प्रत्येक कार्य हे योग्य प्रकारे आणि चांगल्याने होतात. आपल्या जीवनातील ज्या समस्या असेल, अडचणी असेल त्यासुद्धा दूर जातात. कधी कधी होतं ना, जीवनामध्ये खूप दुःख येतं,
अडचणी येतात. कधी कधी शरीराचा खूप त्रास असतो. कसं या शरीराच्या त्रासातून मी बाहेर निघणार, कसं या समस्येमधून बाहेर निघू, काही कळत नाही. कधी डॉक्टरजवळसुद्धा जाऊन आपण कितीतरी पैसे देऊन तिथे उपचार करत असतो. वर्षानुवर्ष निघून जातात. तिथेसुद्धा एवढा उपचार आणि पैसे दिल्यानंतरसुद्धा आपलं शरीर आरोग्य संपन्न होत नाही, त्या त्रासापासून दूर होत नाही, त्या मार्गापासून आपण दूर जाऊ शकत नाही. घरी कितीही पूजा, कितीही प्रयत्न केले, कितीही तुम्ही साधना केली, पूजा केली, घरात प्रयत्न केले, तरीसुद्धा घरातलं वातावरण सतत बिघडत जातं, मार्ग मिळत नाही. मग हेच तुम्हाला रेखीमध्ये सांगितलं जाते. ईश्वराची सेवा सगळे करतात, ईश्वराची पूजा सगळे करतात, पण आपल्या ईश्वराची पूजा आणखी किती चांगल्या मनाने करायची, कशी ध्यान साधनेने करायची, कसं त्या ईश्वराशी जुळून राहायचं, हे रेखीमध्ये सांगितलं जाते. आणि या सगळ्या प्रयोगाने, हे सगळे वेगवेगळे प्रयोग आपण जेव्हा रेखीमध्ये करत असतो, तेव्हा आपल्या जीवनात, परिवारात, मुलांमध्ये परिवर्तन होत असते. आणि हे सगळे प्रयोग करता करता या प्रयोगाचा आपल्याला एक आपला स्वभाव घडतो किंवा एक सवय होते. आपल्या स्वभावात सुद्धा बदल होतो. कधी कधी आपल्याजवळ समस्येचा मार्ग असतो. एखादी समस्या आपल्याजवळ आलेली आहे, आपल्या जीवनात आलेली आहे, आपल्या शरीरात काही रोग आलेला आहे, दोष आलेला आहे, त्याचा मार्ग आपल्याजवळच असतो, पण आपल्याला दिसत नाही, कळतच नाही की मी यावेळेस काय करू. त्यावेळेस रेखी ही मदत करते, तुम्हाला तुमचा मार्ग दाखवते, तुमच्या समस्यावर, तुमच्या दोषांवर तुम्हाला उपचार देते. तुम्हाला तो योग्य प्रयोग करून, तुम्ही रेखीचा योग्य प्रयोग करून तुम्ही समोर जाऊ शकता आणि या सगळ्या त्रासापासून आपण दूर जातो. अशा प्रकारची ही रेखी आहे. या रेखीचे फायदे आहेत, असे असंख्य सर्वत्र फायदे या रेखीचे आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही रेखीचा वापर करू शकता. रेखी म्हणजे काय, तर रे म्हणजे ईश्वरी आणि की म्हणजे ऊर्जा. ईश्वराची एक सुंदर ऊर्जा, पवित्र ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा, ज्याचा आपण योग्य प्रकारे वापर करतो आणि आपल्या जीवनाला एक आनंदी जीवन करत असतो. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. स्वतःच्या जीवनाला आपणच घडवत असतो. पण आपल्या चुकांमुळे, कधी कधी आपल्याला कळत नसल्यामुळे, न कळत आपल्याकडून काही दोष निर्माण होतात, काही चुका निर्माण होतात आणि आपल्या जीवनात समस्या येतात. या सगळ्यांवर उपचार रेखी सांगत असते. किती असे विद्यार्थी आहेत ज्यांच्या शरीरामध्ये कितीतरी दोष आहेत, रोग आहे, त्रास आहे, ज्यापासून त्यांना वर्षानुवर्ष, 3-4 वर्षापासून त्या त्रासापासून त्यांना फायदा झाला नाही किंवा मुक्ती झाली नाही किंवा तो त्रास त्यांचा कमी झाला नाही. पण जेव्हा त्या रेखीमध्ये आले, त्यांनी रेखीचा प्रयोग केला, त्यांना त्या त्रासापासून लगेच मुक्तता मिळाली. त्यांचा तो त्रास हळूहळू कमी होत गेलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रेखीशी जुळा आणि एक सुंदर आनंदीमय जीवन जगा. या आनंदीमय जीवनामध्ये स्वतःही आनंदीमय जीवन जगा आणि आपल्या परिवारालाही तो आनंद द्या. नक्की.